गावदर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन. मला किती जणांना वाटतं की मला याच जन्मात नाही ताई, की जन्मोजन्मी मला हेच गुरु मिळावेत आणि मला माणसाचाच जन्म दे. कारण दुसऱ्या कुत्र्या मांजराच्या जन्मामध्ये टाळ्या वगैरे वाजता येत, माऊलींना ओवाळता येत, पूजा करता येते का, साधनेचा फोटो मांडता येतो. सुंदर वाटतं की नाही? मग साधनेच्या समोर फोटो मांडायचा, आपण बसायचं, माळ हातात घ्यायची. सुंदर दृश्य आहे की नाही? किती जीवन सुंदर आहे, विचार करून बघा. आपलं ज्याने ज्याने अनुग्रह घेतला, तो जो मंत्र जप करतो तोच मी. अरे देवाशी बोलतोय आपण. एवढं सुंदर भाग्य आमचं जुळून आलेलं आहे की आमच्यासारखा भाग्यवान आम्हीच आहोत. वाटतंय ना सगळ्यांना? पोटवरती करा, मी तर गोष्ट सांगेन. 5 मिनिटात मी संपेल, नंतर आपण कार्यक्रमाची सांगता करू. एक राजा असतो. राजा म्हणजे तुम्ही आम्ही का होत नाही? राजासारखं जीवन आहे आपलं, बरोबर आहे? काही कमी आपल्याला? एक राजा असतो, त्याचं नाव धर्मध्वज आहे. ऐकलेले आहे? धर्मध्वज नावाचा राजा असतो आणि मुलाचं नाव आर्यध्वज. राजाचा नित्य नियम असतो की दररोज काहीतरी दान केल्याशिवाय मुखामध्ये घास घ्यायचा नाही. दररोज नित्य नियमाने जो कोणी याचक येईल त्याला याने दान द्यायचं. असं करत 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 अनेक वर्ष निघून गेले. पण गुरूंचा एक दिवस निरोप आला की धर्मध्वजाला सांगा की तू आल्याशिवाय माझा ताप उतरणार. गुरुच्या अंगात ताप भरलेला आहे. सर्व शिष्यांनी सर्व प्रयत्न करून झाले, पण ताप उतरेना. गुरुदेवा, काय तुम्हाला झालं? काय करावं म्हणजे तुमचं ताप उतरेल? गुरुदेव वाट पाहत होते शिष्याची. शिष्याच्या आठवणीने गुरूंना ताप आलेला होता. कबीरदासजी म्हणतात ना, देवा राम राम कहता है, तू एक बार बोल, कबीर मेरा है, कबीर मेरा है. एकदा तरी तू म्हण, हा माझा शिष्य आहे. ती कथा मोठी आहे तर शक्य नाही सांग. पुन्हा कधी योग आला तर सांगेन, ऐकण्यासारखी आहे ती. तर गुरूंनी आपली आठवण काढावी. आपण भाग्यवान आहोत का अभागी आहोत? भाग्यवानच ना. त्याला इतका आनंद झाला की माझ्या गुरूंना ताप आलेला आहे आणि माझी आठवण काढताय. एकीकडे दुःख झालं की माझ्या गुरूंना ताप आहे, एकीकडे आनंद झाला की माझी आठवण गुरुदेवांना आली. आणि भाविको आहे तसा अंगावरच्या कपड्यावर निघाला आणि जाता जाता एक वाक्य फक्त बोलला. मुलांना सांगितलं, बाळा आपला नित्य नेम आहे, ज्या दिवशी मी राजसिंहासन स्वीकारलं, या गादीवर मी बसलो, हा मुकुट मी धारण केला, त्याच दिवशी मी पण केलेला आहे, जोपर्यंत माझ्या कंठामध्ये प्राण आहे तोपर्यंत दान केल्याशिवाय अन्नाचा कण देखील मी घेणार नाही. मी चाललोय गुरूंच्या आश्रमामध्ये, कधी येईल हे सांगू शकत नाही. पण एक काम कर, दररोज जो कोणी याचक येईल त्याला दान दे आणि दान केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नको. वडील निघून गेले. याचकाला दररोजची सवय होती. याचक आल्यानंतर याचकाने भिक्षा मागितली, भिक्षाम दिली. हा म्हटला, अरे भिक्षा दिल्याचा मला फायदा काय होईल हे सांग. हेच पाहतो ना आपण. 7,000 भरतो, 11,000 भरतो, संजीवनी 100ची करतो. मला काही अनुभव आला का? करतो की नाही वो विचार? तसाच मुलाने तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिक जीवाने विचार केला की जर मी तुला दान दिलं तर मला याचा काय फायदा होईल ते पहिलं सांग. दान दिल्याचा फायदा काय आणि नाही दिल्याचा तोटा काय, हा प्रश्न त्याने विचारला. समोरचा व्यक्ती विचार नाही देऊ शकला. तो काहीच बोलला नाही. तुम्हाला द्यायचं तर द्या राजे साहेब, नाहीतर तो पुढे चालला गेला. दुसरा आला, तिसरा आला, सर्व याचक त्या ठिकाणी बिचारे तसेच गेले खाली हात. कुणीही त्याचं उत्तर देऊ शकलं नाही. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, असे 6 दिवस निघून गेले. 7वा दिवस उजाडला. आता गुरु तिकडे म्हणतात की धर्मध्वज 6 दिवस झाले, आठवडा संपला, राज्य सांभाळलं पाहिजे.
आता माझा ताप कमी झालेला आहे. मला जी तुझ्याकडनं सेवा करून घ्यायची होती बाळा, या देहाची तू सेवा केलीस. आता तुला स्वतःच्या सोग्राही जाऊन स्वतःची जिम्मेदारी करावी लागेल. आपल्याला तिथंच ठेवून घेतात का माऊली जाणीवला? स्त्री सेवा झाल्यानंतर पुन्हा रिटर्न संसारामध्येच पाठवतात. गुरुने सांगितलं की बाळा तू जा आता. ते घरी आले. आश्रमात पाऊल टाकता क्षणी राजसिंहासनावर बसायच्या अगोदर मुलाला हाक मारली की बाळा इकडे ये. मुलगा आला. मुलाला वडील म्हणतात, धर्मध्वज राजे म्हणतात, अरे कुणाकुणाला दान केलं, काय काय दान केलं आतापर्यंत? यांना वाटलं बापसे बेटा सवयी असेल, पण झालं तसं नाही. मुलाने प्रश्न विचारला, बाबा बाबा एवढ्या लोकांना आतापर्यंत तुम्ही दान केलं, मला त्या दानाचा काय फायदा होतो? आणि जर आतापर्यंत जे दान केलंच नसतं तर तोटा काय झाला असता हे मला सांगा. दान केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय? आला मुलाचा प्रश्न काय होता लक्षात सर्वांच्या? मुलाला वडिलांनी हा शब्द ऐकला, दान केल्याचा फायदा. अरे फायदा तोटा कसला बघतोस? पुन्हा शेवट हे आपलं नाही, हे ईश्वराने दिलेलं आहे. आणि चाण दिवशी मुलाच्या तोंडात ओढली. का तर फायदा तोटा बघितला म्हणून. मुलाला राग आला की मी वडिलांच्या बरोबरीचा झालो आणि आज सगळ्यांसमोर माझ्या वडिलांनी माझ्या तोंडात मारली. निघून गेला, रागा निघून गेला. त्यांचं राज्य सोडून दिलं आणि समोरच्या राज्यामध्ये गेला. तिथे विक्रम नावाचे राजे राज्य करत होते. त्यांना विचारलं, राजे साहेब माझा एक प्रश्न आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का? काय प्रश्न होता हो? बरोबर. राजे साहेब म्हटले, बाळा माझ्याच जीवनामध्ये प्रश्न आहे, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ? मुलगा म्हणतो, राजे साहेब तुमच्या जीवनामध्ये कसला आला प्रश्न? तुम्ही तर राजे आहात ना. अरे बाळा हे राज्य आहे, सर्व वैभव आहे, पण उद्या या राज्याला चालवणारा राजपुत्र हवा आहे. आणि 12 वर्ष झाले श्रीहरी विष्णूची आराधना करतोय. विष्णुदेव प्रसन्न झाले आणि विष्णुदेवाने सांगितलं या जन्मी तुला पुत्र प्राप्ती होणार नाही, म्हणून मी दुःखी आहे. माझ्या जीवनामध्ये हा मोठा प्रश्न आहे, याला काय पर्याय आहे ते मला अगोदर सांग. याच्याकडे उत्तर नव्हतं. हा पुढे गेला. पुढे एक शेतकरी दादा भेटला आणि शेतकरी दादाला हा मुलगा विचारतो, तो राजपुत्र म्हणतो, शेतकरी दादा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या हो. शेतकरी दादा म्हणतात, नक्कीच तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देईन, पण बाळा थकलेला आहेस, तू शांत आज माझ्या घरी राहा. चल आपण घरी जाऊ. त्याने नांगर सोडून दिला. घरी जाऊ, आजच्या दिवस मुक्काम कर, उद्या सकाळी मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार. त्याला हाताशी धरलं, कवटाळलं, त्याचा घाम पुसला. तिकडे पत्नी टक 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 पाहती. घरी गेले तिघ. पत्नीला शेतकरी दादा म्हणतात का अगं आज 3 भाकरी कर. कुणाकुणाच्या? पुढच्या जन्मी मुक व्हायचं का? कशासाठी दिलं भगवंताने? किती भाकरी करायच्या? 3. कोण 3 जण होते? मग राजपुत्र एक होता आणि शेतकरी दादा आणि त्यांची पत्नी. अगं आज 3 भाकरी कर. पत्नीने डब्बा उचलला, धाडबंदीशी आपटला. 2च भाकरी होईल म्हटली या पिठामध्ये. खुणवलं किचन मधून, एक तुम्हाला आणि एक मला. मी माझी एक देणार नाही. 2 भाकरी केल्या. 1 भाकर ताटामध्ये जी काय भाजी केली असेल ती भाजी आणि ते पतिदेवाला वाढून दिलं. त्या पाहुण्याचा विचार केला नाही आणि 1 भाकरी आपण स्वतः चुली पुढे बसून खाऊन घेतली. 1 भाकरी पतीला दिली होती तर शेतकरी दादाने त्यातली अर्धी भाकरी राजपुत्राला खाऊ घातली आणि अर्धी भाकर आपण स्वतः खाल्ली. राजपुत्राला आनंद झालेला होता
की सकाळी मला प्रश्नाचं उत्तर मिळणार. कधी एकदाची रात्र जाते आणि कधी उद्याची सकाळ होती. जवळ घेतलं राजपुत्राला शेतकरी दादाने. झोपी गेले. रात्री झालं असं, खूप भला मोठा साप आला आणि त्यांना दोघांना स्पर्श केला. स्पर्श होताच क्षणी राजपुत्राला जाग आली. जाग आली, पाहिलं तर शेतकरी दादा काहीच क्रिया करीना. चिमटा काढला, बसलेला. पाहिलं तर हात थंडा लागायला लागला. त्याला संशय आला, शेतकरी दादा गेले तर. आणि त्याला थंड लागलं. कळालं, डोळे उघडले. मनात चालू होतं, डोळे उघडले, पाहिलं तर खूप भला मोठा साप. नक्कीच या सापाने शेतकरी दादाला दंश केला असावा. त्या सापाला मारण्यासाठी शेतकरी दादा त्या सापाला मारत 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 तो मुलगा राजपुत्र त्या सापाला मारत 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 त्याच्या पाठीमागे गेला आणि साप साप असा आवाज ऐकू करत होता. हा आवाज पडला शेतकरी दादाच्या बायकोच्या कानावर. तिने ज्या दिशेने आवाज ऐकला त्या दिशेने पाहिलं तर कोण दिसलं? पुढे साप आणि पाठीमागे राजपुत्र. कितीतरी अंतर होतं दोघांचं. पण जर साप उलटला आणि या राजपुत्राला दंश केला तर राजे साहेब आपल्याला जिवंत ठेवणार नाही. स्वतःच्या मरणाच्या भीतीने तिने त्याच्या पाठीमागे गेली. राजपुत्रा थांब, राजपुत्रा थांब असं ओरडत होती. सारखी धावत होती आणि या धावण्यामुळे काय झालं? दम लागला, बीपी वाढला, घाबरली आणि तिथेच भाविको ती खाली पडली आणि तिचा देखील मृत्यू झाला. शेतकरी दादाही गेले आणि पत्नीही गेली. घरी आणलं, गावकऱ्यांना माहित झालं. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाला. हा मुलगा म्हणतो, शेतकरी दादा माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार होते, आता पोलीस पाटील साहेब तुम्ही तरी प्रश्नाचं उत्तर द्या. सरपंच साहेब तुम्ही तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सगळे प्रतिष्ठित मंडळी आहात. माझ्या या प्रश्नाचं उत्तर शेतकरी दादा देणार होते, तर आता तुम्ही तरी द्या. ते सगळे गावकरी म्हटले, बाळा तो एकटाच असा होता की त्याच्यामध्ये उत्तर देण्याचं सामर्थ्य होतं, कारण तो रामानंदाचार्यांचा शिष्य होता. ते सामर्थ्य आमच्याकडे. जर तुला त्याच्या सारखंच उत्तर हवं योग्य, तर तुला रामानंदाचार्यांकडेच जावं लागेल. आणि भाविको हा धावत पळत रामानंदाचार्यांच्या चरणाजवळ गेला. 2 दिवसाचा थकलेला भागलेला होता, काहीही खाल्लेलं नव्हतं. रामानंदाचार्यांच्या चरणावर नतमस्तक झाला, पडला आणि त्यांनी उठवलं, छातीशी कवटाळलं आणि सांगितलं, संत हे अंतर्ज्ञानी असतात. बाळा तू कुठून आला हे मला माहित आहे, कशासाठी आला हेही मी जाणतो, पण ज्या रस्त्याने तू आला पहिला गेला होता तू विक्रम नावाच्या राजाकडे. त्याचा प्रश्न होता की तुला या जन्मी मूल होणार नाही असं विष्णुदेवाने सांगितलेलं आहे, याला पर्याय काय? आलं लक्षात सगळ्यांच्या? आता 1 मिनिट थांबायचं आहे. ताई बसा थोडंसं खाली. विष्णुदेवाने सांगितलं होतं की या जन्मामध्ये तुला पुत्र प्राप्ती होणार नाही. त्याला माझा निरोप जाऊन सांग. तुला जर पुत्र हवा असेल तर मंदिराचा जीर्णोद्धार कर, श्रमदान कर. त्या ठिकाणी श्रमदान केलं, संपत्ती दान केलं, समय दान केलं. समय म्हणजे वेळ, संपत्ती म्हणजे पैसा आणि स्वतः श्रमदान म्हणजे स्वतः तिथं ते मंदिर बांधण्यासाठी त्याने काम केलं आणि त्याच्यातून त्याची पुण्यप्राप्ती वाढली. तिथे भजन पूजन हरिपाठ व्हायला लागला. सगळे लोक यायला लागले. भगवंताची कृपा झाली, पुण्य संचय वाढला आणि रामानंदाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे बंधूंनो भगिनींनो 1 वर्षाच्या आत त्याला मुलगा झाला, म्हणजे राजपुत्र जन्माला आला. पुण्याशिवाय झालं का? नशिबात होतं का? विष्णुदेव देऊ शकले का? नाही. आणि मग झाला असं, तो राजपुत्र 1 मिनिट राहिला आता. तो राजपुत्र 1.5 महिन्याचं लेकरू बोलायला लागलं की बाबा सभा घ्या, मला सभेमध्ये बोलायचं आहे. भाविको राजामुळे
सभा घेतली. 1.5 महिन्याचं लेकरू बोलणार आहे म्हटल्यानंतर सगळा राजवाड्यात सगळे प्रजा जमा होईल की नाही होणार? घरी कुणीच थांबलं नाही का राजपुत्राला एवढ्या दिवसांनी काय झालं? राजाला राजपुत्र झाला आणि तू 1.5 महिन्याचं लेकरू बोलणार? खरं आहे की खोटं आहे? झाला असं त्या सभेमध्ये तो छोटासा 1.5 महिन्याचा बालक बोलला की जो ज्याचा प्रश्न होता त्याला म्हणतो, दादा दादा इकडे ये. दादा दादा मला तुला काही सांगायचं आहे. हे बघ, तू माझ्या वडिलांकडनं गेला होता. वडिलांचा प्रश्न काय होता की मला एक समस्या आहे. कुठली समस्या होती? मूल नाही. पण माझा जन्म झाला तो कशामुळे सांगतो तुला. दादा दादा मी मागच्या जन्मामध्ये शेतकरी होतो आणि शेतकरी असताना तू माझ्याकडे आला होता. मला सर्पदंश झाला आणि माझा मृत्यू झाला. तो शेतकरी मी आहे. तुला मी अर्धी भाकर दिली. अर्ध्या भाकरीचं पुण्य म्हणून मला राजपुत्र म्हणून जन्म मिळाला. आणि ती बघ समोर कुत्री दिसली. ती कुत्री जी आहे ती माझी पत्नी आहे. तात्पर्य काय बंधूंना भगिनींना? 40 पीठं बांधायचे. किती पीठं बांधायचे आपल्याला? आतापर्यंत 13 पीठाची तयारी झालेली आहे, बांधून झालेली आहे. काही ठिकाणी मंदिराची पुन्हा जीर्णोद्धार करणं चालू आहे आणि त्याच्यात तुमची माझी वीट लागावी म्हणून आपल्याला आपलं पुण्य संचय वाढण्यासाठी मंदिर बांधण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्यामध्ये आहे का? फक्त केवळ आणि केवळ तुमच्या माझ्या जीवनामध्ये असलेल्या समस्येचं निवारण होण्यासाठी जी काही आमची अडचण आहे, आम्हाला पुन्हा चांगला जन्म मिळो. आणि तुम्हीच बोललात मला नरेंद्र महाराजांसोबत राहून माणूस म्हणूनच जन्म हवा. बोललात की नाही सुरुवातीला? मग काय करावं लागेल? शांत का बसलात? मी तुमच्याकडून घ्यायला आलेली. मग जे आम्हाला यांनी रस्ता दाखवला तो बरोबर आहे की चुकीचा आहे? पण कधी कधी आम्ही सुद्धा मानथाऱ्याचं ऐकून, बरोबर ना, उठलं सुटलं पैशाला पैसा लागत. 1 मिनिट थांबू शकते? आमच्याच घरातलं उदाहरण आहे. मी 1.25 लाख रुपये माऊलींचे कबूल केले. कसे? याला मागच्या वेळेला माऊली आले होते आणि आपल्याला कुलदैवतेचं मंदिर बांधायचं होतं, बरोबर? कुलदैवतेचे 1.25 लाखाचा तो निधी होता आणि नेमकी माऊली समोर बसलेले होते आणि माऊली म्हटल्या, ताई तुम्ही पण भरा ना. म्हटलं हो माऊली करून घ्या तुम्ही. हो म्हटलं, नाव दिलं. कारण आता देव बोलल्यानंतर आपल्याला माहित नव्हतं. मला 70,000 रुपये महिन्याचे खर्च लागतात. नवऱ्याला 80-90,000 रुपये पगार. 10,000 आपलं घर चालतं. सासरे आपले देऊ शकत नाही. कुठून आपण भरणार? कारण मला रोज एवढा खर्च लागतो. मला 70,000चं इंजेक्शन आहे. पुन्हा येणं जाणं माझाच एवढा खर्च आहे. तो कोणत्या तोंडाने म्हणायचं की मला 1.25 लाख रुपये द्या? कशी बशी 11,000 रुपये बाकीचं रोजचं चालू होतं भरणं. झालं असं, माझी मुलगी नोकरीला लागण्याच्या पात्रतेची नव्हती. कारण तिचं शिक्षण अजून 1.5 वर्ष राहिलेलं होतं. लागणार पण 1.5 वर्षानंतर. 1.5 वर्ष अजून राहिलेलं शिक्षण. माऊलींच्या दर्शनाला गेली. इकडे मनामध्ये रोज घुटळत होतं माझ्या की नवऱ्याला आज सांगू की उद्या सांगू. माऊली अशी बोलले. विचार चालला होता, लग्नातली आपली पोत आहे, 3-3.5 तोळ्याची पोत आहे. जर नवऱ्याने हो म्हटलं, काय करायचं होतं? पक्क ठरलेलं होतं. फक्त यांनी हो म्हणावं आणि हो म्हणण्यासाठी कसं यांना भाग पडायचं ती सुद्धा संधी आम्हाला शोधावं लागते. तुम्हाला कसं कसं उडीत सारखी 3 महिन्यापासून अशी वेळ शोधत होते की हे होच म्हटले पाहिजे असा कधी प्रसंग येईल. पण ते काही 3 महिने जमलं नाही. रोज झोपताना विचार करायचे. कमीत कमी 1 तास तरी उशिरा झोपायची मी की आता काय करायचं माऊली, आता काय करायचं माऊली, आता काय करायचं माऊली. काहीतरी रोजचे नवीन कामं निघतात आणि काही मला तसं बोलणं होत नाही. तसा काही प्रसंग येत नाही. आणि तसं जर माणूस बोललं, समोरच्याने नाही म्हटलं तर मग काय करायचं? समोरच्याने होच म्हटलं पाहिजे माऊली असा प्रसंग निर्माण करून द्या. पण ते काही जमलं मला नाही. झालं असं, मुलगी दर्शनाला गेली.
म्हटली पुढच्या शिक्षणासाठी माऊली मी इथे करू की पुढं बाहेर देशामध्ये जाऊ. माऊली म्हटले अहो सगळ्या लोकांना माहीत घेतलं. म्हटले अहो या पुरीला मी नोकरी दिली आणि ती म्हटली की स्वामी बाप्पा, ती लहानपणापासून स्वामी बाप्पा म्हणती, स्वामी बाप्पा मी जाऊ का बाहेरच्या देशात. अहो किती वेळी मुलगी ही. गेली घरी. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पुढच्या शेवटच्या वर्षासाठी कॅम्प आलेला होता आणि त्या कॅम्प मध्ये भाविक हो त्या 3 लोक सिलेक्शन झालेले होते आणि सहज म्हणून तिचा पहिल्यापासून पहिला किंवा दुसरा नंबर असायचा. कॉलेजमध्ये सुद्धा पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्याही 6 महिन्याची कस्टम परीक्षा झाली तेव्हा पहिला नंबर आलेला होता. आणि म्हणून सगळ्या शिक्षकांनी ठरवलं की साक्षीला पण इंटरव्ह्यू साठी बसवावं. ते 3 कॅन्सल झाले आणि साक्षीचं सिलेक्शन झालं. मला सांगायला लागली पण मी तिला म्हटलं बाबाला सांगू नको, कारण तिच्या आजोबाला. बाबाला सांगू नको. अगोदर स्वामी बाप्पा काय बोलले होते की तुला नोकरी दिली, शब्दात अडकवले ना, तुला नोकरी दिली, तुला लागणार होती का आता नोकरी. नाही. पगार किती आहे सुरुवातीला बघ, तुला पगार दिला. असं कॅल्क्युलेशन केलं त्यांनी की बरोबर 1.25 लाख रुपये 2 महिन्यामध्ये होणार. म्हणजे ते कुणाचे आहे साक्षी, स्वामी बाप्पांची. अगोदर स्वामी बाप्पाला दे आणि मग तुला काय करायचं कर. जे माझ्याकडून झालं नाही त्यांनी शक्तीने युक्तीने बरोबर देव करून घेतो की नाही. कारण माझी पात्रता नव्हती, माझ्या भाग्यात नव्हतं, फक्त ओढ होती मला. तिच्या खात्यावर पुण्य जमा झालं. कारण तिला पुन्हा काही संकट येणार असेल ते संकट टाळण्यासाठी तिच्या मागच्या पुढच्या जन्माचा विचार करून त्यांनी ते करून घेतलं. की जसं आपण राजाची कथा ऐकली बरोबर, तसं तुम्हाला आणि मला नाही बंधूंनो भगिनींनो मागचं पुढचं करून. जर आम्हाला पुढेही त्यांच्यासोबत सेवा करायची, माणूस म्हणून जन्मलं पाहिजे, चांगला नवरा मिळाला पाहिजे, चांगलं घर मिळालं पाहिजे, नाहीतर रोज दारू पिऊन आलं त्या संसाराला काही अर्थ आहे का. जर आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिजे तर त्याच्यासाठी आमच्याकडं असावं लागतं पुण्य. म्हणून म्हटलेलं आहे भाविको थोडं पुण्य साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा.